मित्रांनो बघू शकता सगळीकडे जंगलच जंगल आहे इथे आणि इथे हवा खूप येते आणि आम्ही आता थोडं आतमध्ये आलोय जंगलामध्ये। इथे एक जागा दिसली आहे इथे कॅम्पिंग करायसाठी, बघू शकता। आता आम्ही आहोत तोरण्याच्या पायथ्याशी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आज आम्ही मराठीमध्ये शूट करणार आहोत आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला मराठीमध्ये हा ब्लॉग कसा वाटला। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहेत पुण्यामध्ये। तर आम्हाला जायचं होतं तोरणा किल्ल्याकडे, तोरणा किल्ला एक्सप्लोअर करायला। आणि आता रात्रीचे 9 वाजलेत, कारण की आम्ही मुंबईवरून इकडे निघालो तेव्हा खूप लेट झाला आणि किल्ला बंद होतो 5 वाजता सायंकाळी। तर मित्रांनो, आता आम्ही एका जागेवरती कॅम्पिंग करणार आहोत। थोडं आता लाकडी वगैरे तोडणार आहेत, आग, कारण की आग वगैरे पेटवायची आहे। मित्रांनो, खूप हवा इकडे, खूप बघू शकता। आणि रात्री वेळी एवढी हवा आहे इथे, थंडी पण आहे थोडी इथे, पण खूप वातावरण खूप मस्त आहे इकडेचं। तर मित्रांनो बघू शकता सगळीकडे जंगलच जंगल आहे इथे आणि इथे हवा खूप येते आणि आम्ही आता थोडं आतमध्ये आलोय जंगलामध्ये। इथे एक जागा दिसली आहे इथे कॅम्पिंग करायसाठी, बघू शकता। आता आम्ही आहोत तोरण्याच्या पायथ्याशी आणि इकडेच हा पार्किंग एरिया आहे आमच्या पाठीमागे, तिकडे त्या साईडला। आणि इथे एक जागा दिसली आहे, तर इथे आम्ही विचार करतो की इथे कॅम्प लावूयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हवा किती येते इथे। इथे असं वाटतं की कॅम्प वगैरे उडून जाईल, एवढी हवा आहे, भरपूर हवा आहे, भरपूर। काय करायचं, खायला काय नाही आपल्याकडे, खायला बनवावं लागेल, बनवायचं कसं एवढं। मित्रांनो, हवा बघू शकता तुम्ही किती आहे इथे हवा। आणि इथे एक मस्त जागा दिसली आहे कॅम्प लावायसाठी। इथे पण एक छान जागा आहे। इथे चूल आहे, ते ऑलरेडी चूल आहे। बनवायचं काय इथं, भयानक जंगल आहे हा, पण बघू शकता तुम्ही। पण इथे एवढं वारं सुटलं, इकडे खूप वारं सुटलं आहे आणि 10:30 वाजलेत रात्रीचे। बेकार सीन आहे, बेकार सीन आहे। सकाळी 8 वाजता किल्ला ओपन होणार आहे आणि आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्हाला जेवण पण बनवायचं आहे। अजून आम्ही जेवलो पण नाहीत, तर थोडा नाश्ता वगैरे केला होता आणि चहा वगैरे पिला होता। अजून जेवायचं बाकी, जेवण बनवायचं बाकी आहे। तर आम्ही अशी जागा शोधतोय की तिथे आम्ही आमचा कॅम्प लावणार आहेत। हवा खूप येते इथे, खूप वारं सुटलं आहे आणि आम्ही बरोबर तोरण्याच्या पायथ्याशीच आहोत आणि इकडे समोरच पार्किंग एरिया आहे, इथे गाडी ठेवली आहे। हे जागा शोधतायत आणि इथे मंदिर आहे, बघू शकता, पुढेच मंदिर आहे। आणि इथे बोर्ड लावलाय, बघू शकता, कुंभलजाई मंदिर पण आहे इथे।
इकडनं आम्हाला वरती जायचं आहे मॉर्निंगला. तो तुम्हाला लाईट दिसत असेल बघा, हा तिथे जायचं आहे. गॅस आहे ना आपला. कुठे सोडलं? गाडीच घेऊन नको इथे direct. अरे पण चूल कुठे? हे काय आतमध्ये? अरे पण चूलची काय गरज आहे आपल्याला? ठीक आहे, आपल्याकडे गॅस आहे ना. चूल पेटून येतच लाकडे 3 लाकडं कापले ते ना. हा, याच्या आतमध्ये हवा नाही लागत. लोक राहतात बाई ते सामान वामान. ये इथं बी चूल आहे का काय? चूलच आहे. चूलच आहे. काय चूल आहे तिथं? कोणच नाही इथं. ते डोंगर आहे बघ, हा, कोरला आहे. हे काय त्याचं चूल आहे. इथं पण चूल आहे बघ. तू घे शूट घे तू. शूट चालूच आहेत नाही. बोल काय बोलत कुठं करायचं पेट्रोल? इथं मध्येच बनवू ना, हवा नाही लागली. जेव्हा गाडी आणू इकडे, गाडी कसं आणून लावायची का? मंदिर आहे. मंदिरचं काम चालू आहे. नवीन मंदिर बनते पण हे काय बोलतं, गाडी आणूनच लावायची. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही इथे काय बनवणार आहेत रामेश्वर काय? आता आम्ही फ्रेंच फ्राईज आणि खिचडी बनवणार आहे, व्हेज खिचडी. तर मित्रांनो, आता बघू शकता रात्रीचे 11 वाजलेत आणि आता आम्ही जेवण बनवायचं स्टार्ट करतोय. तर आज आम्ही बनवणार फ्रेंच फ्राईज आणि खिचडी. तर बघू शकता बटाटे वगैरे सोललेत आणि बाहेर खूप जास्त हवा आहे आणि आम्ही आपण डोंगरावरती एकदम, आणि इथे आम्ही थोडा स्टे करतोय. बघू शकता तुम्ही इथे थोडी म्हणजे अशी जागा आहे की तिथे म्हणजे हवा येत नाही आतमध्ये. तर ही ज्यांची कोणाची पण जागा असेल तर आज आम्ही थोडी तुमची जागा यूज करतोय. तर सॉरी. आणि ही जागा आहे म्हणजे इथे हवा जास्त येत नाही. बाहेर खूप हवा आहे कारण की आम्हाला जेवण बनवायचं होतं त्याच्यामुळे. तर मित्रांनो, फायनली आम्ही गॅस चालू केला आहे. तर मित्रांनो, बटाटे फायनली बघा स्लाइस केलेत. आता हे आम्हाला टोपामध्ये टाकायचे आहेत. थोडा सांभाळ घ्या. हां, तर मित्रांनो, आता आम्ही बनवतोय फ्रेंच फ्राईज. तर फायनली तेल पण गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बटाटे टाकलेत बघा स्लाइस करून.
मित्रांनो बघू शकता रामेश्वर बाईकडे टमाटर आणि कांदे कापतायत. त्यानंतर आम्हाला अद्रक लसूणचा पेस्ट पण द्यायचा आहे कारण की खिचडी बनवायची आहे. आणि आता इथे आम्ही फ्रेंच फ्राईज बनवतो आहे. 10 मिनटं झाल्यात, अजून 5 मिनटासाठी ठेवले आम्ही. आता 10 मिनटं झाले असतील ना? हां अजून 5 मिनटं लागतील. बघू शकता तुम्ही. जेव्हा हे रेड होतील ना तर खूप टेस्टी लागतात. अजून थोडं बाकी आहे. बटाट्याचे उकळे. बटाट्याचे उखळे मराठीमध्ये आहे का मित्रांनो? नवीन नाव ठेवलं आम्ही, बटाट्याचे उकळे. बटाट्याचे उखळे. बटाट्याला तेलामध्ये परतायचं आणि प्लेटीमध्ये वाढायचं. बघू शकता मित्रांनो किती मस्त हे शिजले आहेत. मस्त परतले. शिजले नाही रे. हम्म? काय बोल परतले. फ्राय परतले. तर मित्रांनो फायनली आमचे फ्रेंच फ्राईज बघा मस्त फ्राय केलेत आम्ही. बघू शकता. आता याच्यानंतर बारी आहे खिचडी बनवायची. तर बघू शकता इकडे कांदा वगैरे आणि लसूण वगैरे आणि टमाटर वगैरे कापून टाकलाय बघा. कोथिंबीर आहे, लसूण कापलाय, कांदा, टमाटर. आणि आत्ताच एवढ्यात आम्ही फ्रेंच फ्राईज बनवले. तर टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं बनलं. अप्रतिम, खूपच भारी, एक नंबर, झकास, कडक. त्याच्यावरती थोडं टेस्टसाठी नॉर्मल टाकले सर. मीठ टाकलं आहे आणि याच्यावरती थोडा मसाला, पेरी 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 मसाला. हाँ सर. हाँ सर. अच्छा हाँ हाँ. तो आइए ना, मैं करवा देता हूँ.
क्या हो गया लोग भाई, कोणाला तो वायरल कर दिए. कोणाला कसं व्हायरल करतो ते खा रहा है. गलत किया रे बहुत उसके साथ. किसके साथ किसके साथ मुळे के साथ. एक ग्लास मला पण दे. किसने किया सर तूने मी काय केलं तू उसको लेके तूने. अरे बापरे दादा गाडी घे चल घेऊन येऊ मुळे एक ग्लास मला पण दे. लेके आओ चल लेके अगली बार से उनको लेके आएंगे बस सर. खुश हो गया. क्यों दिया ऐसा उसके साथ यार. मित्रांनो फायनली जेवण रेडी झालंय. मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, फायनली आपला खिचडी भात रेडी झालाय आणि इकडे आता पापड तळतोय. तर मित्रांनो आता 12:30 झालेत. आता आम्ही जेवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बस एवढंच. मॉर्निंगला आम्ही तोरणा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत. तर याच्यानंतर तो व्हिडिओ येईल. तर व्हिडिओमध्ये बस मित्रांनो एवढंच. तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बाय बाय.